अन्न आणि औषध प्रशासन विभागातली भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचं समोर आलेलं आहे आणि यानंतर आता ही परीक्षाच रद्द करण्याचा मोठा निर्णय एमपीएससी आयोगाने घेतला आहे। आता औषध निरीक्षक गट ब ची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे। हा पेपर फुटल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला होता। एनडीटीव्ही मराठीनं या संदर्भात सर्वात आधी बातमी दाखवली होती। या प्रकरणाची चौकशी केली असता पेपर फुटल्याचं समोर आलंय। त्यामुळे परीक्षा रद्द झाल्यात विद्यार्थ्यांना आता पुन्हा पेपर द्यावा लागणार आहे। त्यामुळे आता फेर परीक्षेची तारीख, वेळ आणि इतर तपशील आयोगाकडून स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहेत। त्यामुळे या उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, आपण पाहतोय एनडीटीव्ही मराठीचा हा मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतो। ही परीक्षाच आता रद्द झाली आहे। आता काही वेळापूर्वी आपण तक्रारदाराशी बातचीत केली, ज्याने तक्रार केली होती या संदर्भातली, आणि त्यांचं असं म्हणणं की यामागे एक मोठी साखळीच असण्याची शक्यता आहे। दीपाली, हाच प्रश्न आपण उपस्थित पहिल्या दिवसापासून केलं होतं की एमपीसीचा पेपर असा सहज लीक होत नाही आणि त्यामुळे हा लीक कसा झाला हे शोधणं अत्यंत महत्वाचं आहे। सुरुवातीला पहिल्यांदा आपण ही बातमी दाखवली की एमपीसीचा औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटला। त्यानंतर आपण दाखवलं की एका खासगी संस्था जो चालक आहे त्याच्याकडून हा पेपर फोडण्यात आल्याचा आरोप झाला। आपण जो क्लास आहे तो नंदुरबार मध्ये आहे तो देखील शोधून काढला आणि या सगळ्या प्रकरणात आपल्याकडे जी पेपर फुटल्याची जी व्हॉट्सअप चॅट होती ती देखील आली होती, ती देखील सगळ्यात आधी आपण दाखवली। आणि त्यानंतर सुषमा अंधारे, रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्याबाबत कारवाई करण्याची मागणी केली आणि पेपर रद्द करण्याची मागणी केली होती। त्यानंतर मुंबई पोलिसात एमपीएससीने याबाबत चौकशीची विनंती केली आणि त्यानंतर मुंबईचं एक क्राईम ब्रँचचं पथक थेट नंदुरबारला धडकलं, त्यांनी सगळी चौकशी केली आणि त्यानंतर अहवाल दिल्यानंतर आता हा पेपर रद्द करण्यात आलाय। या अहवालात नेमकं काय आलंय तर एका विद्यार्थ्यांकडे हा पेपर पोहोचला होता हे स्पष्ट असल्याचं चौकशीतून समोर आलेलं आहे आणि त्यामुळे हे या गोष्टीवर तर शिक्कामोर्तब झालंय की पेपर हा परीक्षेच्या आधी बाहेर आला होता। आता प्रश्न असा आहे की हा पेपर व्हॉट्सअप वर पोहोचला कसा, आणि यातले 70 पेक्षा अधिक प्रश्न, हे म्हणजे जी प्रश्नपत्रिका व्हायरल झाली होती त्यातले पर्याय आणि प्रश्न सारखेच होते। आपण जर हे बघितलं, पर्याय जे एक क्रमांकाचा जो पर्याय होता तोच पेपरमध्ये सेम तसाच आला होता। त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटली एवढं त्यावेळेसच आपण ठामपणे सांगत होतो आणि आता ते स्पष्ट झालंय। आता ह्या गोष्टीत पाहणं महत्वाचं हे असणार आहे की हा पेपर कुठल्या प्रकारे आता गुन्हा दाखल होतो का, कारण जर पेपर फुटला असेल तर तो कोणी फोडला हे समोर येणं महत्वाचं आहे। तो किती लोकांपर्यंत पोहोचला होता हे देखील समोर येणं महत्वाचं आहे। तो किती रुपयात विकण्यात आला होता हे देखील चौकशी समोर येणं महत्वाचं आहे आणि त्यापेक्षा महत्वाचं ते कोणत्या क्लास चालकापर्यंत पोहोचला, कसा फुटला, हे सगळं समोर आल्यानंतर या गोष्टीची सगळा खुलासा होणार आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात एमपीएससी स्वतः गुन्हा दाखल करते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि आज बहुतेक ती प्रक्रिया होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे या प्रकरणात गुन्हा देखील दाखल होऊ शकतो आणि जर गुन्हा दाखल झाला तर त्यानंतर याचा मास्टर माइंड कोण आहे हे समोर येणार आहे। नीट परीक्षेमुळे एवढा सगळा गोंधळ आपण देशभरात पाहतो आणि त्यात आता महाराष्ट्रातील एमपीएससीचा पेपर देखील फुटल्याच्या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि हे पहिल्यांदा होतोय। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एवढ्या दिवसांपासून वेगवेगळ्या पदासाठी भरती होते किंवा परीक्षा घेतल्या जातात, पण आजपर्यंत हा पेपर फुटल्याचं कधीही अधिकृतपणे समोर आलं नव्हतं। मात्र आता पहिल्यांदा एमपीएससीने जो आज रात्री नोटिफिकेशन काढलंय त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलंय की एका व्यक्तीपर्यंत हा पेपर पोहोचला होता आणि हे स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे पेपर फुटल्याचं आता जवळपास स्पष्ट झालंय। आता यात त्याचा मास्टर माइंड शोधणं महत्वाचं आहे आणि त्यानंतरच खरं या सगळ्या प्रकरणाला नवीन वळण मिळेल आणि या सगळ्या मागचा मास्टर कहाणी जी आहे तर समोर येणार आहे। दीपाली, बरोबर आहे मोहसिन, या संदर्भात काय अपडेट्स समोर येतात हे पाहणं महत्वाचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी मोहसिन।